सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ दे जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। हो, वरती मी जाऊन आलेलो आहे। साहेब पळून गेले मला बघून। आताच कुठे तुम्हाला सांगून गेलेत ना? तुम्ही इथं हां त्यांना माहिती आहे थोडा। तुम्ही सांगा, मी थांबतो। तुम्ही मला त्या दिवशी गोड गोड बोलून पाठवलं, पण आज नाही मी थांबणार। एक काम करतो, हां तुम्हाला म्हणजे आदेश दिले ना, हां ते तुम्हाला कळवतो। ठीक आहे, किती वाजेपर्यंत द्याल? हॅलो सर, बोला ना सर। शिंदे साहेब, मी ऑफिसला आलेलो तुमच्या पत्र घेऊन, कारण की परवा तुम्ही मला शब्द दिलेला की तुम्ही जा घरी, मी हे कारवाई करतो म्हणून। हां, पण ही कारवाई काय केलेली नाही अजून। मी लेखी आदेश देतोय त्यांना। कधी देताय लेखी आदेश तुम्ही? इन्स्पेक्शन आहे नाही, बरोबर आहे। काय झालंय, तुम्ही ऐका ना, तुम्ही ते त्यांना समोरच्या जे गुंड लोक आहेत, जे गुन्हेगार आहेत, त्या लोकांना गुन्हेगार प्रवृत्तीला तुम्ही जास्त प्रोत्साहन देताय ह्या गोष्टी, असं मला वाटतंय। कारण की त्यांनी रात्री, ऐका ना, त्यांनी रात्री गावामध्ये JCP नेऊन रात्री 12 वाजता कॅनल परत त्यांनी ते सगळे उकरले रात्रीच्या वेळी। आणि किती दहशत आहे आमच्या भागात त्यांच्यामुळे। मी काय सांगतोय, पाहणी करा। हां, पोलिसांना आदेश देतोय, पाहणी करा। आणि जर शासकीय मालमत्तेचं जर काही नुकसान झालं असेल तर तक्रार दाखल करा। ऐका ना सर, आज शासकीय मालमत्तेचं नुकसान झालं हे तुम्हाला माहिती आहे, आणि तुम्ही त्या दिवशी ऐकले। तुम्ही ऐका तर, तुम्ही माझ्यासमोर साबळे सरांना, तुम्ही माझ्यासमोर साहेबांना सांगितलं, साबळे साहेब तुम्ही अहवाल द्या, फोटो काढा आणि अहवाल काढा, अहवाल बनवा आणि तुम्ही आजच्या आज गुन्हा दाखल करा। आज तुमचा कुठलाही अधिकारी माझा फोन उचलत नाही आणि कुठलाही अधिकारी नीट बोलत नाही, नीट उत्तर देत नाही। मला फक्त म्हणतो की जाऊ द्या ना, कशाला वाढवताय, जाऊ दे। म्हणजे ह्याच्यात कुठेतरी लागेबंदी आहे त्या खालच्या अधिकाऱ्यांचे। मी लेखी त्यांना कळवतोय। कधी कळवताय तुम्ही? नाही तर मी आज आंदोलन करणार आहे। नाही, मी इन्स्पेक्शन मध्ये आहे। दुपार वेळ पोहोचायला। आमचं ते आज इन्स्पेक्शनचा शेवटचा दिवस आहे। मी सर इथं संध्याकाळपर्यंत येईन ते पत्र। जर नाही दिलं तर मी कलेक्टरांना जाऊन भेटणार आहे। साहेब, मला हे तुम्ही आमच्या अन्याय झालाय। संध्याकाळपर्यंत मी पत्र देतो। मी शासनाला मदत करतोय, परंतु हे शासन काही गंभीररित्याने दखल घेईना। संध्याकाळी किती वाजेपर्यंत द्याल तुम्ही? मी आदेश देतोय त्यांना, शासकीय मालमत्तेचं नुकसान झालं असेल पाहणी करा। शासकीय मालमत्तेचं जर नुकसान झालं असेल तर ताबडतोब पोलिसात तक्रार दाखल करा। हो, पण नुकसान झालंय सर, तुम्हाला माहिती आहे, परवाच झाला या विषय। अगोदर पण आदेश दिलेला आहे, तुमचा जुमामला नाही, पाळला नाही त्यांनी। मी ते देतोय। आज मी आता पोहोचलो ऑफिसला गेल्यानंतर इन्स्पेक्शन मधून, मी आज संध्याकाळपर्यंत त्यांना देणार आहे पत्रांनी। मी किती वाजता येऊ? मी जितेंद्र लक्ष्मण पिसाळ। आज सातारा सिंचन विभागामध्ये मी आलेलो आहे। त्याचं कारण असं की मागे जानेवारीमध्ये आमच्या भागात धोम डावा कालवा लघु क्रमांक 22 याचे काही इसमांनी खूप मोठे नुकसान केले होते। JCPच्या सहाय्याने वारंवार फोडत होते। त्यावेळीच आम्ही तक्रार दिलेली, तर त्यावेळीस त्यांच्यावर शासनाने विभागातर्फे त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत। आणि ते न्यायप्रविष्ट बाब चालू असताना देखील त्यांनी आज 6 महिने ओलांडले नाही, तर परत परवा रात्री त्यांनी पूर्ण कॅनल फोडून तिथं पायपा टाकून अख्खा नवीन रोड केला आहे। या संदर्भात मी योगेश शिंदे ह्या
कार्यकारी अभियंता यांना भेटण्यास आलो, पण त्यांनी मला टोलवाटोलीची उत्तरं दिलेत आणि त्याच रात्री त्याच इसमांना इथं बोलावून त्यांना सांगून ते परत त्यांनी काढायला लावलेत पाईपा. त्या सगळ्या रात्रीच्या 12 वाजता त्यांनी फास्टमध्ये उकरून घेतल्यात, म्हणजे एव्हिडन्स काढायचं गायब करायचं चाललेलं आहे. तरी देखील त्या योगेश शिंदे साहेबांना मी वारंवार 3 दिवस झालं भेटतोय, पण त्यांच्याकडनी काय ह्या विभागामार्फत काय ऍक्शन घेण्याचं त्यांचं टाळाटाळी चाललेली आहे. हा अन्याय होतोय आमच्यावर, कारण की त्या पाटबंधाऱ्याच्या डाव्या कालव्यापासून आमचे सगळे वावरं भिजत असतात. आज 6 महिने झाले आम्हाला पाणी नाही तिथे, आणि पाण्याचं एवढे तुतवडा असताना ही बिंदास लोक बाहेर येत आहेत किंवा आजूबाजूच्या परिसरातले आहेत, कुठले गुंड आहेत, त्यांनी बिंदास येऊन जेसीबीच्या सहाय्याने कॅनल खोदतायत. म्हणजे हा आता पाणी तर नाहीच आहे, आणि त्यात देखील त्यांनी हा आम्हाला किती त्रास द्यायचा शेतकऱ्यांना. आज आम्ही गरीब आहे याचा अर्थ नाही ना की आम्हाला कोण वाली नाही. आम्हाला वाली आहे ना, आमचे कलेक्टर साहेब आहेत. आम्हाला इथं न्याय नाही मिळाला तर मी कलेक्टरांकडे जाऊन आंदोलन छेडणार आहे. आज मी कलेक्टरांना भेटून हे पण सांगणार आहे की काही महिन्यापूर्वी जेव्हा मागच्या वेळेला ह्या लोकांनी कॅनल फोडला, त्यावेळी ओझरड्यामध्ये एका महिन्यापूर्वी कॅनल फुटलेला, त्यावेळी एवढी नुकसान झालेले कॅनल फोडून आज तिथं शेतीचं एवढं मोठं नुकसान झालेलं आहे. शेतकरी अजून त्या दुःखामधून बाहेर आलेला नाहीये. परंतु आज जर शेतकऱ्याच्या व्यथा मांडत असताना ह्या लोकांना शेतकऱ्याची जर किंमत नसेल अधिकाऱ्यांना, तर यांना या खुर्चीवर राहायचा काही अधिकार नाही. आज आम्ही शेतकरी म्हणून ही व्यथा मांडतोय. आज ह्यांनी न्याय नाही दिला तर आज आम्ही कलेक्टरांकडे साहेबांकडे जाऊन आंदोलन करणार आहे आणि त्यांची गाठ घेणार आहे.